आज शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनू ऍप मार्फत मोफत वेबिनारचे आयोजन केलेले आहे. या वेबिनार मधून आपणास प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी यशोगाथा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत असताना खरंच खूप आनंद होत आहे. लॉकडाऊनमुळे सध्या सगळीच कामे ऑनलाईन पद्धतीने झाली आहेत. पशुपालनातही सॉफ्टवेअरचा वापर व्हावा व त्या आधारे आपला पशुपालन व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करता यावा या उद्देशाने धेनू ऍपने हे पाऊल उचलले आहे. धेनू ऍप सध्या महाराष्ट्रभरातील सर्व जिल्ह्यात पोहोचले असून शेतकरी त्याच्यावरती जनावरांची खरेदी विक्री करतात. तसेच नवीन माहितीच्या आधारे आपल्या डेअरी तसेच त्याचे महत्व पटवून द्यावे. विशेष करून सांगायचे झाले तर पशुपालन व दुग्ध व्यवसायातील व ती मोफत उपलब्ध आहे त्याचा सर्व शेतकरी बांधवांनी फायदा घ्यावा. याच अनुषंगाने आजच्या या वेबिनारसाठी आपण मुक्काम पोस्ट शेळगाव, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद येथील प्रयोगशील शेतकरी श्री गजानन शेवाळे सर यांना आमंत्रित केलेले आहे. सरांबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर सर 2008 पासून स्वतः दुग्ध व्यवसाय करतात. आज त्यांच्याकडे 10 गायी आणि 5 उच्च दर्जाच्या कालवडी देखील आहेत. तसेच ते धवल क्रांती दूध संकलन केंद्राचे चेअरमन देखील आहेत. आज त्यांच्याकडे 5,000 लिटर दुधाचे कलेक्शन देखील होत आहे. एक दूध संकलन केंद्राचे चेअरमन या नात्याने पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याकडे त्यांचा सारखा कल असतो. कारण शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय समजला तर दूध उत्पादन वाढेल आणि दूध उत्पादन वाढले तर नक्कीच दूध उत्पादक शेतकरी नफ्यामध्ये राहील. खर्च वाढतोय पण दूध उत्पादन खर्च निघत नाही. म्हणून सरकार दुधाचे दर कधी वाढवेल याचा विचार न करता आपणच जरा बदल केला तर व्यवसायातून नफा मिळण्याचे चान्सेस असू शकतात. हा त्यांचा एक महत्वाकांक्षी निर्णय आज खरा ठरताना दिसून येत आहे. चला तर मग वेळ न दवडता त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांनी गावातील पशुपालकांसाठी कोणत्या सेवा देऊन त्यांच्यामध्ये बदल घडवून आणला. मी श्री गजानन शेवाळे सर यांना विनंती करतो, सर आमच्या शेतकरी बंधूंना दुग्ध व्यवसायामधील बदल का महत्वाचा आहे याचं गुपित उलगडून सांगाल अशी आशा करतो. आणि सरांना मी विनंती करतो की सर आपण वेबिनारला सुरुवात करावी. नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो. मी गजानन नवनाथ शेवाळे, राहणार शेळगाव, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी आहे. तर सर्वप्रथम मी धेनू ऍप व त्यांच्या सर्व टीमचे आभार मानतो की त्यांनी मला त्यांचे हे व्यासपीठ आपल्याशी बोलण्यासाठी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आता आपण हा आज विषय घेतोय की दूध व्यवसायातील बदल. तर बदल हा मुळातच निसर्गाचा नियम आहे. जर बदल स्वीकारला तरच आपण क्रांती घडवू शकतो. मग आपल्याला तर फक्त दुधात क्रांती घडवायची आहे, दूध उत्पादनात वाढ करायची आहे. तर आपण बदल स्वीकारावेच लागतील. आपल्याला दूध धंद्यात जर टिकायचं असेल तर निश्चितपणे बदल स्वीकारावे लागतील. त्याशिवाय आपल्याला पुढे पर्याय नाहीये. तर या वेबिनारच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की धेनू ऍप जे आहे आपले ते तज्ज्ञांना, नवीन माझ्यासारख्या आपले दूध उत्पादन क्षेत्रात जे काम करते अशा लोकांना आमंत्रित करून आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे व ते बहुमूल्य काम करत आहेत. त्याबद्दल त्यांचे आभार आहेत. कारण त्यांच्यामुळेच आपल्याला एकतरी ह्या कोरोनाच्या काळात म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून आपल्याला चर्चा म्हणजे करत आहोत. तर हे मुळातच ज्ञान दिल्यानं वाढतं. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाने जे आपापल्यापाशी जे ज्ञानाची शिदोरी आहे ती एकमेकांना वाटली पाहिजे. म्हणजे इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. मला एखादी गोष्ट माहित असेल ते मी तुम्हाला सांगेल, तुम्ही जी एखादी गोष्ट माहित असेल ती मला सांगा. मी बदल स्वीकारून माझ्या गोट्यात, माझ्या क्षेत्रात मी काम करू शकेल. तर सुरुवात मुळात सांगायची झालं तर बरेच जणांचे प्रश्न असतात, तर काय करू, कसं करावं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी सुरुवातीपासून एकदम काहीही अनुभव नसताना शिकलेलो आहे. तर मुळात हे कुणी सांगून होत नाही, तर प्रत्यक्ष काम करावं लागेल तुम्हाला. आणि आवड असेल तर निश्चित दूधधंदा सोपा आहे. पण जर आवड नसेल आणि त्या क्षेत्रात उतरलं मग त्याच्या इतका अवघड कुठला धंदा नाही.
ह्यासाठी मला एक वाक्य म्हणजे सारखं आठवतं. डॉक्टर शैलेश मध्ये सरांनी सांगितलेलं की दूध धंदा हा मोटरसायकल चालवण्यासारखा नसून तो विमान चालवण्यासारखा आहे. त्याचा एक नट जरी ढिला असला तरी विमान जसं कोसळतं तसं दूध व्यवसाय कोसळल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात आपल्याला अप टू डेट राहावं लागते गोट्यात. तर सुरुवातीला मी यायच्या अगोदर पानटपरी चालवली. 8 वर्षे गावात पानटपरी चालवली. मला दूध क्षेत्राचा गायींचा कसलाही अनुभव नव्हता. मी 2000 ते 2008 या काळात पानपट्टीचा व्यवसाय गावातच केला. एक 200-300 रुपये रोज आपले मिळायचे, त्याच्यावर समाधान मानायचो. पण अशी अपेक्षा असायची की काहीतरी मोठं करायचं, काहीतरी मोठं करायचं. पण परिस्थिती अभावी या कुठल्या गोष्टी शक्य होत नव्हत्या, कुठं दिसत नव्हतं असं काही. पण म्हणतात ना, संधी प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ येते. त्या संधीचं सोनं करायला पाहिजे. अगदी तशीच संधी 2008 साली आम्ही बचत गट चालू केला होता. बचत गटाच्या मार्फत आम्ही दूध संकलन चालू केलं. म्हणजे अपघाती असं कुठलं ठरवून नव्हतं, काही नव्हतं. आणि त्या संकलनाची जिम्मेदारी माझ्याकडे आली. तर मी ते स्वीकारली. 2000 साधारण 8ला संकलन चालू केलं. त्यावेळेस 70 लिटर दूध होतं. 70 लिटर दुधावून चालू केलं. पण असं जाणवत होतं की आपण लोकांसाठी काहीतरी करायचं, आपल्या गावासाठी काहीतरी करायचं. एक तर आमचं गाव मुळात मराठवाड्यात, त्यात परत उस्मानाबाद जिल्हा मागासलेला, आणि त्याच्या बाँड्रीवरचं अगदी शेवटचं गाव, जे की नगर सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांच्या बाँड्रीवरचं गाव. मग इथं कुठली सुविधा नव्हती, कुठले काही नव्हते. पण काहीतरी वाटायचं की फक्त आपल्या गावातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय चालू शकतो की जो रोज पैसा देणारा व्यवसाय तोच आहे. पण तो आधुनिक पद्धतीने केला जात नव्हता. त्यामुळे त्या गावात दूध संकलन जास्त नव्हतं. मग हे वाढवलं पाहिजे. वाढवायला मग तिथं ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आम्हालाही अनुभव नव्हते. मग आम्ही दूध संकलन चालू केल्यानंतर हे शिकण्यासाठी म्हणजे एक संधी मिळाली. तर अशा यात संकलन चालू होतं, थोडं 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 वाढत होतं. असे हात एक म्हणजे गोविंद डेअरी, जे गोविंद डेअरीचे जे डॉक्टर होते शिंगाचे, म्हणजे माझ्या गोट्याचे थोडक्यात गुरु म्हणायचे, व त्यांच्यामुळेच मी गोट्याला चालू केलं. असे श्री शांताराम गायकवाड सर यांच्या आग्रहाखातर मी पंजाब डेअरी म्हणजे पंजाबला डेअरी फार्मला व्हिजिट देण्यासाठी गोविंद मिल्कच्या माध्यमातून पंजाबला जाण्याचा मला जायची इच्छा नव्हती. ठीक, मी पाहणार काय, माझ्याकडे गाई नाहीत, मला अनुभव नाही, पण पाहायचं काय. तर त्यांच्या आग्रहाखातर फक्त गेलो होतो मी, की फक्त काय विमानाचा प्रवास होता म्हणून मी विमानात बसायला भेटेल ह्या आशेवर गेलो. आमची 40 लोकांची ट्रिप होती. त्यातले 39 जण शेतकरी होते जे दूध उत्पादक होते, आणि एकच मी असा होतो की फक्त माझ्याकडे संकलन तर गायी नव्हत्या. मी गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर 1-2 दिवस ते लोक पोटा पाहिजे, मी लांब उभा राहायचो, कारण मला गाईतलं कळत नव्हतं जास्त. ते विचारायचे गाईचं कसं आहे, पशुखाद्याचं कसं आहे, खुराक कसं आहे, चारा नियोजन काय आहे, हे मी लांबून नुसतं पाहत होतो हे सगळ्या गोष्टी. पण तिथली डेअरी फार्म पाहिले, गोटे पाहिले तिथे, तर असं डोळ्यापुढे यायचे की आपल्या इथले गोटे अशी तुलना व्हायची डोळ्यासमोर, की इथं हे काय करतात, आपल्या इथले शेतकरी काय करतात, मग तोटा काय येतोय आपल्या शेतकऱ्याला हे पण लक्षात यायचं. की तिथे जनावरांची मुळात संख्या जास्त आहे, दूध देणाऱ्या गायी भरपूर आहे, त्यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे, तरुण वर्ग गोट्यात आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाणवायच्या तिथे. तिथं पाहिलं, तिथं मी विचारायचो तिथे जे गोट्यात असतील लोक त्यांची इतर, त्याला विचारायचे हा का अमीर आदमी कोण आहे, तर ते बोलायचे यहाँ का अमीर आदमी तो फार्मवाला आहे. प्रत्येक गावात गेले की फार्मवालाही बडा अमीर आहे म्हणायचे. मग असं वाटायचं की इथं श्रीमंत लोक धंदा करतात, आपल्याकडे ह्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे. आपल्या समाजाने एक असं ठरवलेलं आहे की जो गाई सांभाळतो, जो शेण काढतो, त्याला काहीच येत नाही म्हणून तो करतो. हे प्रकर्षाने तिथे गेल्यावर जाणवायला लागले. मग तिथे हे करते, मग बदल झाला पाहिजे हे वारंवार डोक्यात म्हणजे ठेवायला लागलं. मग नंतर असं करत करत मला 2 दिवसांनी आवड लागायला लागली. इतकी आवड लागायला लागली की मी असं ठरवलं की गेल्यानंतर आपण पहिला आपला गोठा उभा करायचा, आणि जो गोठा आपल्या दूध उत्पादकांना दाखवायचं की मुक्त संचार काय असते, मुरघास काय असते. मुरघास तिथं पाहिला. मुरघास पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं मी पण गाई सांभाळू शकतो, मी डेअरी सांभाळून गाई सांभाळू शकतो. त्याचा मला खात्री आली. का तर
बदल केला तर. पारंपरिक नुसार मी करत गेलो असतो तर मला शक्य नसतं झालं, पण बदल केला तर निश्चित मी करू शकल असं मला वाटायला लागलं. आणि लोकांची मानसिकता बदलू शकल असं पण वाटायला लागलं. हे एक गोष्टी केल्या तर तरुण वर्ग निश्चित इकडे वळला जाईल. कारण हे परंपरागत म्हणलं की मग काय होते, व्यवस्थित त्याला म्हणजे व्हाईट कॉलर आपण जसं मग तसा धंदा वाटत नाही, त्यामुळे तो करत नाही. पण त्याला जर ह्या गोष्टींची साथ दिली टेक्निकची तर निश्चित करेल असं वाटायला लागलं. मग पंजाब ट्रिपवरून परत आलो. परत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी गोटा उभा करायचा निर्णय घेतला. मग गोटा उभा चालू करायला गेल्यावर दूध उत्पादक यायचे, गोटा तुला जमणार नाही, तू कशाला करतो. घरचे म्हणायचे तू कशाला करतो, तुला नाही जमणार. पण मी ठरवलं होतं ठाम की मला करायचं आहे. आणि मला असं नाही करायचं, मला बदल करून करायचं आहे. हे सगळ्यात पहिले तुम्ही सांभाळताय ते तुम्ही. प्रत्येक जण म्हणायचं की हे तोट्यात आहे धंदा, तोट्यात आहे. मला दाखवून द्यायचं होतं की नफ्यात कसा चालवायचा हे मी तुम्हाला शिकवतो. मग सगळं हसण्यावारी चालू होतं सुरुवातीला तर. एक तर घरच्यांचाही विरोध, दूध उत्पादकही हसायचे, पण नाही मी ठरवलं होतं. मग मी गोटा उभा केला. गोटा उभा केल्यानंतर सगळं शेड झालं, सगळं मुक्त संचार केला. मग मुक्त संचार गावातला पहिला माल आपला. मग मुक्त संचार पूर्ण शेड उभं राहिलं. मिल्किंग मशीन आणली, गोट्यात फॅन लावले, कडबा कुट्टी आणली, सगळ्या गोष्टी करून घेतल्या. मॅट वगैरे सगळं टाकून घेतलं. आणि नंतर पाहायला लोक यायचे तर गाईच नाहीत. सगळं बसवले पण गाईच नाहीत. लोकांना हसण्यासारखं वाटायचं. पण मी ठरवलं होतं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला शक्य होणार नाही. तर मग आपण जर फेल गेलो त्यात अगोदर आणल्या दाराला अडचण, सगळे अडचण आपल्याला दारकात. मग ह्या सगळ्या गोष्टी जर नाही जुळल्यात तर ते चेष्टेचा विषय होईल आणि त्याविषयी नकारात्मक सगळे होतील. म्हणून अगोदर आणून ठेवलं. नंतर 2 गाई मी लोणी मार्केटवरून आणल्या. नगर जिल्ह्यातलं जे लोणी मार्केट आहे तिथून 2 गाई आणल्या. त्या 2 गाई आणल्या पहिल्या वेताच्या होत्या. त्यांनी पहिल्या वेताला एक 20-22 लिटर दूध दिलं. मी त्याचा हिशोब तंतोतंत ठेवला. पशुखाद्य असेल, औषधं असतील, सगळं दवा डॉक्टरांची असेल, ते सगळं औषध सगळं टिप्पण ठेवलं एक वेतातलं. तर त्यात जाणवलं की परवडते. फक्त व्यवस्थित केलं तर परवडते, हिशोब ठेवला तर परवडते. मग मी सांगायला सुरुवात केली की तुम्ही हिशोब ठेवा शेतकऱ्यांना. की तुमचं तोटा म्हणताय ना, ठीक आहे तोटा, पण तुमच्या लक्षात येऊ द्या की तोटा कुठे झाला. तुमचं पशुखाद्य जास्त गेलं का, औषधा कुठं, तुमचा खर्च कुठं होतोय तोट्यात जाण्याचा, तो अगोदर हिशोब महत्वाचा आहे. कोणतंही इथं आमचं डेअरी लाईनला दूध संकलनात पहिलं पैसा आपण हिशोब ठेवतो. म्हणून दूध संस्थांना प्यात. मग मला सांगा 1 लिटर दुधाला 2 रुपये म्हणजे संकलन करतात त्यांना मिळतात. मग ते नफ्यात आहेत. आणि दुधाला समजा आज रेटचं थोडं आहे समजा, पण 25 रुपये रेट 1 लिटर दुधाला 25 रुपये. वर्षात सरासरी काढली तर 25 भेटते, नक्की भेटते. 25 रुपये मिळते तरी शेतकरी तोट्यात. आणि डेअरीला 2 रुपये मिळते तरी नफ्यात. मग कुठं चुकतंय, कुणाचं चुकतंय मग सांगा. चारा घरचा आहे, पशुखाद्य लागते, ठीक आहे, डेअरीला पण लागते. डेअरीला डिझेल असते, गाड्या असतात, कामगार असते, सगळा खर्च आहे. मग 2 रुपये देऊन पण नफ्यात. आणि मग शेतकऱ्याला 25 मिळून नाहीच वाटत. तर का तर त्यांच्याकडे हिशोब नाही. पहिली गोष्ट तिथं ते बदलावं लागेल की तुम्हाला हिशोब ठेवावा लागेल. चुकतंय कुठं, तुम्ही जर महिने सरासरी काढा. माझ्या मते कमीत कमी 1 वर्षातून एकदा तरी हिशोब करा की एका वर्षात दूध झालं की त्याचं पशुखाद्य गेलं किती, डॉक्टरांचा खर्च झाला किती, औषधावरचा खर्च झाला किती. मग तुमच्या लक्षात येईल, तुमचे दुसरे मित्र असतील त्यांना विचारा तुमचं दूध झालं किती, तुमचा औषधावरचा खर्च, पशुखाद्यावरचा खर्च. मग त्याची तुलना करा तुम्ही. त्याचा खर्च कमी झाला, तुमचा जास्त झाला, मग कुठेतरी तुम्ही चुकलाय. मग पुढच्या ह्याला तुम्ही ती गोष्ट सुधारून घ्या. की तुम्ही पशुखाद्यात चुकला असताल किंवा आजारी गायी पडते तिथं मग का चुका झाल्या हे सुधारा आणि दुसऱ्या वर्षी मात्र त्याच्यावर काम करा. अगदी तसंच आहे. त्यामुळेच मी सांगतो की बदल तुम्हाला करावा लागेल. पहिला बदल करावा लागेल, तुम्हाला हिशोब ठेवावा लागेल. तरी ह्या सगळ्या गोष्टी नंतर व्यवस्थितपणे झालं. दूध गाईंनी दिलं. मग माझ्या लक्षात यायला लागलं 20 लिटर दुधात आपण नफ्यात येऊ शकतो. मग वाचण्यात ऐकण्यात यायचं की 30 लिटरच्या गायी आहेत, 35 लिटरच्या गायी आहेत, 40 लिटरच्या गायी आहेत. मग मला वाटायचं 20 लिटरच्या ऐवजी 30 लिटर जर दूध देणारी गाय आपल्या गोठ्यात तयार झाली तर आणखी 10 लिटरचा नफा मला मिळेल. मग 30 लिटरची गाय आपल्याकडे झाली पाहिजे असं म्हणजे मनातून यायला लागलं. मग म्हणून परत मग कसे करावे लागेल हे असं हे करता करता लक्षात आलं की बिल्डिंगवर काम करावं लागलं आपल्याला.
त्यावेळेस आपल्या गोठ्यात चांगल्या गायी तयार होतील. त्या आज ज्या कालवडी तयार होतील त्याच्या उद्या जर भविष्यात विकायच्या म्हणलं तर त्याच्यात नक्कीच 2 पैसे जास्त येतील. जर रेग्युलर सिमेंटची गाय विकायची गेली तर एक 70-80 हजाराला कालवड विकेल. पण ही जर आपण केली तर 1,00,000-1,15,00,000 येतील. मग सिमेंटसाठी किती पैसे जास्त जातील? 1,000 रुपये जास्त जातील गायीला. 500 रुपये जातील, 1,000 जातील, 2,000 जातील. पण आपली त्या गायीची किंमत वाढताना ते 25,000, 50,000 रुपये वाढवून येणार आहे. त्यामुळे तिथं पण बदल करणं गरजेचं वाटायला लागलं की ह्या गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील. म्हणून मग ह्या गोष्टी बदलत गेलो. नंतर मॅनेजमेंट सुधारत गेलो की जिथं चारा असेल व्यवस्थितला तर सगळ्यात माझ्या मते सगळ्यात महत्वाचं गोठ्यातलं काय असेल तर तुमचं मॅनेजमेंट महत्वाचं. तुमच्याकडे चारा आहे, सगळं आहे, चांगला चारा आहे तुमच्याकडे ब्रीडिंग, पण तुमचं मॅनेजमेंटच नाही. तुम्ही गाईला 5 वाजता खायला टाकताय, कधी 6ला टाकताय, कधी 4ला टाकताय, कधी 3 वाजता टाकताय, का तर तुमच्याकडे वेळ. मग ते मॅनेजमेंट चुकलं तर कशाचा काही उपयोग नाही. तुम्हाला मॅनेजमेंटवर लक्ष द्यावं लागेल. जे गाईला कधी पाहिजे, जे पाहिजे, किती पाहिजे त्याच्यावर. एकतर आपल्याला अपेक्षा गाईकडून काय की तिने भरपूर दूध द्यावं, आजारी न पडावी, पुढच्या वेळेस गाभण लवकर राहावी, रिपीट जास्त नाही झाली पाहिजे, अशा आपल्या अपेक्षा आहेत. आणि गायच्याही आपल्याकडून काय अपेक्षा आहेत? गायच्या अपेक्षा काय आहेत? आपल्याकडून दुसऱ्या काय अपेक्षा आहेत का? तिला काय नटणं मुरडणं आहे का? नाही. तिच्या काय अपेक्षा ती मला चांगलं सकस पौष्टिक पोटभर खायला द्या आणि पाहिजे तेव्हा पाणी प्यायला द्या, झालं. आणि बसायला चांगली म्हणजे कोरडी जागा द्या, बसायला व्यवस्थितपणे द्या आणि मला शांतपणे रवंत करत बसू द्या. मग तुम्ही डिस्टर्ब करू नका. मग त्यांची एवढीच आहे, बाकी काय आहे त्यांचं माग. एवढंच द्या फक्त त्यांना. त्यामुळे मी सांगतो की मॅनेजमेंट हा महत्वाचा भाग आहे. तुमच्याकडे चारा उपलब्ध आहे पण टाकायला तुमच्याकडे टाइम नाही, टाकायला चुकीचे टाइम आहेत, मग हे चारा असूनही उपयोग नाही. तर तुमचं मॅनेजमेंट पाहिजे. मग मॅनेजमेंट मध्ये काय आहे तुमच्याकडे? साध्या गोष्टी आहेत. तुम्ही पाण्याची टाकी, त्याला शेवाळ लागते, त्याचा वास येतो, तुम्ही पाहत असाल वास कसा येतो. त्यामुळे गाई पूर्ण म्हणजे असं पूर्ण ताण आहे तोपर्यंत पाणी पित नाही. त्यासाठी त्याला चुना लावून घ्या. त्या साध्या गव्हाण माझ्या तर मते रोज साफ झाली, धुवून काढली अतिउत्तम, का त्याला बॅक्टेरियल तोंडावाटे जाणार नाही, त्यामुळे डायजेशनला प्रॉब्लेम येणार नाही. पावसाळ्यात काळजी घ्या, हिवाळ्यात काळजी घ्या गायींची ज्या त्या ऋतूनुसार. उन्हाळ्यातली काळजी घ्या, त्याला हिचा जास्त त्रास नाही झाला पाहिजे. फॉगर असतील, फॅन असतील, ते सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या मॅनेजमेंटमध्ये ह्या सगळ्या केल्या पाहिजे. आपलं पशुखाद्य असेल ते भिजलं नाही पाहिजे, ओलसर नाही झालं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. ह्या सगळ्या काळजीत आपल्या जो चारा आहे तो भिजला नाही पाहिजे, त्याला बुरशी नाही लागली पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मॅनेजमेंटच्या, ते हे सुधारलं पाहिजे आपण. मग नंतर आपण काही गोष्टी फिडिंगवर जाऊ. फिडिंगवर काम करावं लागेल. तर फिडिंगवर काम करताना कोणती गाय 30 किलो खाणार आहे, 35-40 किलो खाणार आहे, मग तिला चांगला चारा द्यावा लागेल. जास्त दुधाची आपण अपेक्षा करतो 30-40 लिटरची, तर त्यावेळेस आपल्यावर जबाबदारी पडते की आपल्याला चारा तिला चांगला द्यावा लागेल. नाही तर मग असं होईल ती दूध देईल 1 महिनाभर, 2 महिने, परत दुधाला कमी येईल. आपल्याला तिच्याकडून जास्तीत जास्त दिवस दूध काढता आलं पाहिजे, तर ते सक्सेस. दर वर्षाला वासरू मिळालं पाहिजे, म्हणजे गाभण राहिली पाहिजे, हे सक्सेस. नाही तर तुमची काही 2-2 वर्ष वीत नाही, दूध द्यायला 30 लिटर देते पण महिनाभर ते महिन्याने 20 लिटर वर येते, मग हे तर कुठेतरी तुमचं मॅनेजमेंट चुकते. तर माझ्या मते तज्ज्ञ सांगतात तसं फक्त गाई सांभाळायची आपल्याला 100 दिवस चांगल्या पद्धतीने, विण्याच्या अगोदरचे 40 दिवस आणि विल्याच्या नंतरचे 60 दिवस. मग तिथं गाभण असताना तिची काळजी घ्या. दूध किती द्यायचं हे त्या काळात ठरणार आहे. पहिल्या 40 दिवसात गाय आठवल्यानंतर तिला ट्रान्झिफिड द्या. जे काही तुमच्या इथं असतील औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानं ते द्या. तिला विटॅमिनची गरज असते, विटॅमिन कोणतं आता कंपनीचं नाव नाही सांगत, पण तुम्हाला जे डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यायचं ते द्या. ट्रान्झिफिड चांगलं द्या. आणि गाय विल्यानंतर मला आलेला अनुभव सांगतो की जहार पडण्यासाठी तिला एनर्जी गाय विली पहिल्या 15-20 मिनिटात गाय ताटत असते, त्यावेळेस 1 किलो गुळ, 1-1.5 किलो गुळ घ्या, तो पाण्यात करा, बादलीत त्याचं आपलं गुळवणी करा आणि ते गायीला पाजा. गाय ट्रेस मधून बाहेर येईल.
गाईला प्रॉब्लेम येत ना. माझा आतापर्यंत 4 वर्षाचा अनुभव आहे. की त्यामध्ये एखादं जे टॉनिक राहते आपलं युट्यूबचं, तर ते टाका की त्याबरोबर पिल, जी तिच्या गर्भाशयातली जी घाण आहे ती बाहेर पडण्यासाठी ते मदत करेल. धार काढा व्यवस्थित, वासराला पाजा चीक, 10% चीक पाजा, आणि वासरू चांगल्या पद्धतीने सांभाळा. तेच उद्या तुमची हिरकणी आहे, उद्या तेच तुमचं भविष्य आहे. गोठ्यात गाई इतकंच महत्वाचं वासरू आहे, पण त्याला पाहिलं जातं आता असं की वासराकडे लक्ष दिलं जात नाही. वासराला 2-2 महिने आज्ञानीपणे 2-2 महिने पाणी पाजलं जात नाही, 2-3 महिने त्यांना. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या बदलाव्या लागतील, बदल स्वीकारावे लागतील. जे तंत्र तुम्हाला कालवड संगोपन करावे लागेल, तर ती उद्या भविष्यात तुमची होणारी हिरकणी येते. 9-10 महिन्यात म्हणजे साधारण ती माझावर यायला पाहिजे, तर तुमचं उत्तम मॅनेजमेंट. तिचं साधारण वजन 270 प्लस म्हणजे 300 किलोच्या आसपास यायला पाहिजे. तो पण दररोज 700 ग्रॅमच्या पुढं पर डे तिचं वजन वाढलं पाहिजे. तर तिला सुरुवातीला एक दूध 6-7 लिटर दूध द्या रोजचं 2 टायमिंगचं. त्याला स्टार्टर पशुखाद्य चालू करा. दर महिन्याला जंताचे डोस त्या कालवडीला द्या. 6 महिन्यापर्यंत डोस द्या. तिच्या शिंगकळ्या जाळून घ्या. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी करा. निश्चित भविष्य आहे. दूध धंद्याला निश्चित भविष्य आहे. पण आपल्याला बदलावं लागेल तर भविष्य आहे. मी काय सांगतो, पहिले जे आपले वडील होते, समजा आजोबा होते, हे पण गाई सांभाळायचे, हे पण म्हणजे गुरं सांभाळायचे. त्यांना आपण काय म्हणायचं, गुराख्या म्हणायचं. गुराख्या. आज आपल्याला गुराख्या बनायचंय का म्हणजे दूध उत्पादक बनायचे, हे अगोदर ठरवा. हे ठरवणं गरजेचं आहे. आपल्याला इथं आपण बदल करणं गरजेचं. आपल्याला गुराख्या म्हणून काम करायचं नाही, आपल्याला दूध उत्पादक, मिल्क प्रोड्युसर बनायचं. असं कंपनी चालवायची आपल्याला. आणि कंपनी इतकं काही कमी नाहीये. गोठा चालवणं म्हणजे कंपनी इतकंच मोठं आहे, कदाचित त्याच्यापेक्षा मोठं आहे कंपनी. तरी तुम्हाला सांगतो साधं उदाहरण की तिथं प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं असतं. जे प्रोडक्शन डिपार्टमेंट वेगळं असेल, परचेसचं वेगळं असेल, रॉ मटेरियल बाहेर, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्या आहेत त्याचे प्रत्येक माणसं शिकतात. तसं गोट्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या. तुम्हाला पशुखाद्य चांगलं कोणते ते बघून खरेदी करायचं. तुमचं प्रोडक्शन, दूध प्रोडक्शन तिथं तुम्हालाच काम करायचं. चाऱ्याचं तुम्हालाच पाहायचं. ते कुठं विकायचं, कुणाकडे चांगला भाव, हे पण तुम्हालाच पाहायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कंपनी तरी प्रत्येक विभागाला माणसं आहेत, पण इथं तुम्हाला गोट्यात सगळा विभाग तुम्हाला सांभाळायचा. अकाउंटंट सुद्धा आपणच आहेत त्या गोट्यात. आपल्याला हिशोब पण ठेवायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे काही म्हणजे जोक नाही ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं. ह्यासाठी म्हणजे हुशारच माणूस पाहिजे. आणि पंजाबवाल्यांनी तेच करून दाखवलं आपल्याला. आज आपण पंजाब म्हणतोय. भारतात पंजाब म्हणजे दुधाची गाय म्हणून तर पंजाब लगेच डोळ्यापुढे येतं. मग महाराष्ट्राची कधी येणार आपण? माझ्या गोट्याची कधी येणार? महाराष्ट्रातली आली, माझ्या गोट्याची कधी येणार? आणि साधं सांगतो, मी मराठवाड्यातला माणूस जर करू शकतो तर तुम्ही काय करू शकत नाही? इथं आमच्याकडच्या सगळ्या गोष्टी जीवाणू आहे, अगदी सगळ्या. पण 2017 पासून आजपर्यंत एकही दिवस मुरघासा शिवाय गेला नाही मला. म्हणजे माझ्या गाईंना खायला मिळालं नाही. म्हणजे इतकं मॅनेजमेंट व्यवस्थित केलेलं आहे की मुरघास एकही दिवस खाडा पडू दिले नाही मुरघास. म्हणून मी आज माझ्याकडे 10 गायी आहेत. साधारण आज 5 कालवडी आहेत. इम्पोर्टेड सिमेंटच्या कालवडी आहेत. त्या WWS ABSच्या कालवडी आहेत. तर सांगण्याचा उद्देश आहे की 30 लिटरच्या पुढच्या गायी आहेत आज गोट्यात. सुरुवात करताना मी 20 लिटर केली होती 2017 जानेवारीत मी गोठा चालू केला. मग आज जर 30 लिटरच्या प्लस गेलोय की आज आपल्या गोट्यात 40-45 लिटर पर्यंतची गाय होती. आणखी 2 वर्षांनी माझा फार्म सगळा 35 लिटरच्या पुढचा असेल, त्याच्या 2 वर्षांनी 40 लिटरच्या पुढचा असेल. पण एक आहे की ध्येय ठेवा की मला किती गायी करायच्यात. त्याच्याही पेक्षा मला तर वाटतं की उलट की जे मी पंजाबला पाहिलं, आपल्या इथं आपण म्हणतो की साधारण मला 10 गायींचा गोठा करायचा आहे. मग दुधाचं आपल्याला काहीच माहित नाही किती करायचंय हे. पण तिथं तसं होत नाही. तिथं असं बोललं जातं कि मला 300 लीटर का डेयरी फार्म शुरू करना है, मुझे 200 लीटर का, मुझे 500 लीटर का डेयरी फार्म
सुरू करणार असं ठरवा. कारण लिटरला जे तुम्हाला मिळणार आहेत 5 रुपये 7 रुपये समजा ते तेवढेच आहेत. तुम्ही गायींवर जाऊ नका. गायी तुमच्याकडे 10 गायी आहेत आणि 100 लिटर दूध आहे, कसं परवडणार? तुम्ही दुधावर चालू करा डेअरी फार्म. माझं तर म्हणजे वैयक्तिक मत आहे. मला 200 लिटर दूध झालं तर 7 रुपयांनी मला 1400 रुपये मिळतील. मग मला महिन्याचे साधारण 40-45 हजार रुपये महिना पडेल. तर मला ते तेवढं समजा दूध 200 लिटर करावं लागेल. त्यासाठी जर आज ठीक आहे, आज तुम्हाला 200 लिटर दूध करायला 15 गायी लागतील, 20 गायी लागतील, पण दरवर्षी असं टार्गेट ठेवा की दरवर्षी मी 2 गायी कमी करणार पण दूध वाढवणार. हे टार्गेट ठेवा. गायी कमी करा आणि दूध वाढवा. हाच यशाचा मंत्र आहे. तर सांगण्याचा उद्देश आहे की बदल स्वीकारले पाहिजे. मग हे सगळ्या गोष्टीतून बदल येत आता. हे सगळे बदला. कारण ज्यांनी आज आपण पाहतोय ज्यांनी हे सगळे बदल स्वीकारलेत ते मात्र सक्सेस झालेले आहेत. तर ब्रीडिंगसाठी बदल स्वीकारायला गेल्या निश्चित अडचणी आहेत, निश्चित. तर त्या चिमिलविषयी एक किस्सा सांगतो मी तुम्हाला पंजाबचा. आम्ही पंजाबहून 1-2 वर्षापूर्वी गायी घ्यायला गेलो. पंजाबहून गायी घेतल्या त्यावेळेस अज्ञानी होतो आम्ही पण. तर तिथं आम्ही विचारलं त्यांना की सिमेंट कुठं भेटतं. म्हणजे आम्हाला असा आमचा अंदाज होता की सिमेंट पण इथूनच घेऊन जाईल, पंजाबवरूनच सिमेंट घेऊन जायचं आपल्याला, कारण आपल्याकडे मिळणार नाही. मग तिथल्या शेतकऱ्यांना मी गायी घेतल्यानंतर विचारलं की आम्हाला सिमेंट घेऊन जायचे का, तर आमच्याकडे मिळणार नाही. मग त्यांनी हसत आम्हाला म्हणजे असं कुस्तीत नजरेने आपण म्हणतो का हसणे, अशा नजरेने त्यांनी आम्हाला विचारलं कहा से हो आप. मग आम्ही सांगितलं महाराष्ट्राचे. तर त्यांनी सांगितलं अरे यार महाराष्ट्राचे, पुरा पंजाब आपके पुणे से सिमेंट लाता है इधर. तेव्हा माहित झालं की एबीएस जे ऑफिस आहे ते पुण्यात आहे, महाराष्ट्रात पुण्यात आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहित नाही की सिमेंट इम्पोर्टेड कुठे भेट. म्हणजे इतकी आपण ठीक गोष्टीकडे कधी पाहिलंच नाही. भारतातलं ऑफिस पुण्यात आहे. आणि मग अशा गोष्टी आहेत. लक्षात आलं की आपण सिमेंट उपलब्ध करू शकतो. मग पुण्यात आहे म्हणल्यावर ठीक आहे, पंजाबहून गायी आणू शकतो, तर सिमेंट पुण्याहून का आणू शकत नाही. आणि नंतर मग आम्हाला या अडचणी आल्या सिमेंट मिळवण्यासाठी घेण्यासाठी. तर माझं एक मत आहे की प्रत्येक गावातल्या दूध उत्पादकांनी 5-10 जणांनी ग्रुप करावे, डॉक्टरांशी बोलावं, डॉक्टरांना आणण्याची विनंती करावी. त्यांनी जर समर्थता दाखवली तर त्यांचं कंटेनर घ्यावं. सिमेंट जिथं भेटतील, आता महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सिमेंट भेटलं आहे, असं नाही की पुण्यालाच जावं लागतं. तुम्हाला आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी सिमेंट भेटतील. मग बायफकडे चांगले सिमेंट आहे, बायफ आहे, NDDB आहे, ABS आहे, WWS आहे किंवा ST जेनेटिक, बऱ्याच कंपन्या आहेत. कुठंतरी तुम्हाला एक माझ्या मते 50 किलोमीटरच्या आत सिमेंट आज कुठं पण उपलब्ध आहे. त्याची चौकशी करा. एक ग्रुप बनवा 5-10-20 शेतकऱ्यांची आणि एक ग्रुपने खरेदी करा जे घ्यायची आणि डॉक्टरांकडून तुम्ही ते भरून घ्या. तर हे झालं. पण आज अशी परिस्थिती आहे की सगळे म्हणतील की सगळे शिकवते ते सगळं खरं आहे, पण दुधाचे रेटचं काय, रेटच परवडत नाही. कारण तिथंच येतं शेवट, तिथं येतोय दुधाच्या बाबतीतला जर विषय कधी निघला तर रेटचं विचारलं जाते की आम्ही सगळ्या गोष्टी करू, ब्रीडिंग करू, मुक्तसंचार करू, मोरगास करू, पण परवडत नाही. रेट कुठे? पण माझं एक सांगणे, रेट तर आपल्याला कुणी देणार नाही. निश्चित दूध व्यवसायाला निश्चितपणे 1-2 ते 3 वर्षात चांगले दिवस येणार. तुम्हालाही कळायला लागलेले, मलाही कळायला लागलेले, सगळ्यांना कळायला लागले की दूध धंद्यात म्हणजे नफेखोरी चालली कुठं. बरोबर आहे. त्याविषयी आता हा बोलण्याचा म्हणजे व्यासपीठ नाही. ह्या सगळ्यांना कळायला लागले की हे दुधाचं कुठं गौड बंगाल काय. पण आज तरी स्वतःला बदलावे लागतील काही. आपल्याला त्या क्षेत्रात थोडं का व्हायना पाऊल टाकावं लागेल, उचलावं लागेल. म्हणून आज आम्ही 5,000 लिटर दूध संकलन आहे आपलं, पण रेट भेटत नाही, ह्याचं वाईट वाटतं. म्हणून आम्ही स्वतः खवा उद्योगात उतरायला लागलो. तर खवा उद्योगासाठी आता काम चालू आहे. येत्या 15 दिवसात खवा आपला प्लॅन्टच चालू होईल. स्टीमवरच आपण 8 कड्याचं करायला लागलो. राजस्थानहून मशिनरी मागवली, करतोय. तर त्यात निश्चित मी शेतकऱ्याला कंटिन्यू 27 रुपये रेट देऊ शकेल 3-5-8.
पण त्यासाठी शेतकऱ्यांनीही काही गोष्टी करणं गरजेचं आहे. नुसतं आपण शासनाकडं म्हणजे शासनाकडं बोट मोडीत बसण्यापेक्षा स्वतःलाही हातपाय हलवावं लागतील. आणि त्यांना तर तुमची कीव येणार नाही हे नक्की आहे. पण आपल्यालाही थोडंसं बदलावं लागेल. आपल्यालाही शिळं दूध टाळावं लागेल. जे आज शिळं दूध आपण घालतोय शिळं दूध टाळावं लागेल. आपल्याला क्वालिटी द्यावी लागेल. क्वालिटी मेंटेन करावीच लागेल. क्वालिटी नसेल तर 2 वर्षांनी तुमचं दूध स्वीकारलं जाणार नाही. हे पण नक्की आज पाहतोय 2-0 ची दूध येते 7-5 आणि 7-8 आणि 7-9 असे एसएनएफ येते. मग कसं त्या दुधाला दूध कसं म्हणायचं? मग आपणही विचार करा की आपल्याकडून कोणतरी खरेदी करतोय. कशासाठी खरेदी करतोय? खाण्यासाठी खरेदी करतोय का तर दूध पौष्टिक आहे. मग आपण खरंच पौष्टिक दूध देतोय का हा पण विचार करा. नुसतं शासनाकडं किंवा कंपन्याकडं आपलं बी कुठे चुकतंय का? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो नेसले कंपनी महाराष्ट्रात म्हणजे दूध संकलनासाठी आली होती की त्याला अँटीबायोटिक फ्री दूध पाहिजे होतं. ते फक्त ते दूध महाराष्ट्रात मिळालं नाही म्हणून त्या कंपनीला ते सगळं बंद करावं लागलं. आणि ती कंपनी पंजाब सारख्या ठिकाणी जाऊन आज पंजाबमध्ये कोरोनाच्या काळात सुद्धा 32 रुपये रेट चालू आहे 3-5-8-5. आपल्यापेक्षा कंटिन्यू 10 रुपये लिटरला जास्त असते. का असते त्याची कारण काय? तर त्यांनी ते बदल स्वीकारला आहे. पुढच्याला जसं दूध पाहिजे तसं दूध ते द्यायचा प्रयत्न करते. आपल्यात तसं होत नाही. आपल्यात कसं आहे माझं जसं दूध आहे तसं घेतलं पाहिजे. इथं आपल्याला बदलावं लागेल. तर आपण रेट विषयी बोलू शकतो. शासनाला दूध देऊ शकतो. कंपन्यांना गरज आहे. चांगल्या दुधाची गरज आहे. त्यांना पण गरज आहे. पण कधी चांगलं तुमचं जर क्रॉपचं असेल दूध तरच घेणार आहे ते तुमच्याकडे येऊन नेतील. तुम्हाला मागतील ऍडव्हान्स देतील तुमच्या दुधाला. पण कधी देतील? त्यांच्या सगळ्या पॅरामीटर मध्ये दूध तुमचं बसलं तर. मग हे पण बदलावं लागेल. नुसतं आपण असं चालू म्हणजे असं नुसतं काहीतरी म्हणजे म्हणून चालणार नाही. आपल्यालाही सुधारावं लागलं. आपली काही कर्तव्य आहे. आपण जसं हक्कानं म्हणतो की रेट वाढले पाहिजे तसे आपली काही कर्तव्य आहेत हे पण आपल्याला पार पाडावे लागतील. त्यासाठी आपल्याला सकस स्वच्छ निर्भेळ दूध घालावं लागेल. ताजं दूध घालावं लागेल. चांगल्या क्वालिटीचं दूध घालावं लागेल. नुसतं क्वांटिटीच्या मागं न लागता क्वालिटीवर पण जावं लागेल. मग ह्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला नक्की बदलावे लागतील. प्रक्रिया उद्योग उभा करावे लागतील. प्रत्येक गावातल्या तरुणांनी 10-20 लोकांनी एकत्र येऊन ह्या गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे बदल नक्की होऊ शकतो. तर हे सगळं मार्गदर्शन आज महाराष्ट्रात बरेच जण करतात. निस्वार्थी भावनेने करतायत की तुमच्यापर्यंत हे पोहोचावं की कोण सक्सेस कशामुळे झाला हे तुमच्यापर्यंत पोहोचावं. आज बऱ्याच संस्था काम करते ह्यासाठी. त्याच्यासाठी देणवे आपापल्या शेतकऱ्यांसाठी यामार्फत कुठलाही स्वार्थ नसताना कुठलीही फी नसताना आपल्यासाठी हा एक कार्यक्रम लावते. ह्या कार्यक्रमासाठी भरपूर त्यांना परिश्रम घ्यावे लागतील. जे पडद्या मागे असते ते आपल्याला दिसत नाही. मग हे पण शेतकऱ्यांसाठी वरदान आहे आज महाराष्ट्रातल्या की ह्यांच्यामुळं अशा संस्था काम करते त्यामुळं आपल्याला घर बसल्या सगळ्या गोष्टी समजल्या जात आहेत. तर ह्यांचंही आपण आभार मानलं पाहिजे की खरोखर मित्र म्हणतो देणेवाव जे आहे ते शेतकऱ्यांसाठी वरदान आहे की घरी बसल्या आपल्याला माहिती पुरवते. तर आणखी आपल्याला तर म्हणजे गोटा व्यवसायाबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला माझी एक म्हणजे विनंती आहे सर्व दूध संकलन करणारे असतील डेअरीवाले असतील जे पशुवैद्यक डॉक्टर आहेत आपले त्यांना की यांच्या खरोखर तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही सुद्धा दूध संकलन जे करते ते सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहेत. जेवढे पण डॉक्टर ते सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहेत. तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची एक मुलं आहात तर त्यांना थोडस मार्गदर्शन करत जावं. फक्त माझं काम दूध घेणं हे नसायला पाहिजे की मी नुसतं फक्त दूध घेणार मोडणार तुमचे पैसे देणार हे नाही पाहिजे. कारण आपला सामान्य शेतकरी तो कुठं ज्ञान घेण्यासाठी जाऊ शकत नाही हे मी पाहतोय. हे त्याला गोटा सोडून कुठं जाता येत नाही. हे ज्ञान माझ्या मते डेअरीवाल्यानं आपले डॉक्टर असतील त्यांना कारण ते बऱ्याच जागेवर फिरतायत. प्रत्येक गोट्यात गेल्यानंतर त्यांनी चुका सांगाव्यात की हे तुमचं चुकतंय इथं तुम्ही स्वच्छता ठेवा हे इथं मुक्त संचार करा ह्याला चारा चुकतो तुमचा ह्या चारा द्या त्याच्यात चुका चारा द्या त्याचं प्रमाण सांगा. ह्या गोष्टी करत चला नक्की दुग्ध व्यवसाय निश्चित म्हणजे एक वळण भेटेल. पण हे केलं पाहिजे
मी त्याच माध्यमातून करतोय. तर 2008 पासून आज 13 वर्ष झाली. तर मी शेतकऱ्यांसाठी मुरगाच्या बॅग असतील, मॅट असतील, मिल्किंग मशीन असेल, गाई धुवायचे ब्रश असतील, गोट्यात जे लागल हे फीड सप्लिमेंट असेल, मिनरल मिक्सचर असतील, हे सगळं मी डेअरी माध्यमातून देतो. ना नफा ना तोटा ह्या तत्वावर देतो. म्हणून मला आज असं सांगावं वाटतं की मी बदल स्वीकारला. मी इतर डेअऱ्यांसारखं फक्त दूध संकलन घ्यायचं त्यांना द्यायचं एवढं काम केलं नाही. त्यांना फक्त पगार द्यायची एवढं केलं नाही. कारण म्हणजे माझ्यावर एक म्हणजे अशी जबाबदारी वाटायला लागली की आपणच त्यांचे पालन करतायत. त्यांना कुठल्या गोष्टी माहित नाहीत. आपण शिकवावं लागतं. आपण बघायला जाऊ शकतो, अंमलात आणू शकतो, क्वांटिटीत आपण मागवू शकतो. आज मिल्क बॉटल घ्यायला माझ्याकडे कमीत कमी 150-200 किलोमीटरवरून लोक येतात वासाला फिडिंगसाठी मिल्क बॉटल. मग अशी ती गोष्ट आहे 200-250-300 रुपयाची. त्यासाठी 200 किलोमीटरवरून लोक येतात. वाईट वाटतं. त्या लोकांनी जर तिथे ठेवलं तर शेतकऱ्यांचं हे जे जाणं येणं हे कमी होईल. अशा छोट्या गोष्टी आहेत या तरी माझ्या मते दूध डेअरी चालकांनी केलं पाहिजे. तर हे केल्यामुळं मला 13 वर्षात कुणाच्या घरी दूध घालायला म्हणजे माझ्याकडे घाला किंवा पैशाचं आम्हीच दाखवायची गरज पडली नाही. की मी आजपर्यंत 13 वर्षात कुणाच्या घरी गेलो नाही की दूध माझ्याकडे घालतात. आज 5,000 लिटर पर डे दूध येतं. त्यांच्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी सगळं भेटलं जातं. जे काही गोट्यात लागणारे पशुखाद्य असेल, औषधं असतील, सगळ्या गोष्टी. आणि ते माणसं निसंकोचपणे सांगतात त्यांच्या प्रपंचातल्या गोष्टी जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. मग हे पण एक सेवा करण्याची एक संधी. मग माझं फक्त एक कळकळीची विनंती आमच्या दूध संकलन केंद्राचे जे म्हणजे बंधू असतील, डॉक्टर असतील, यांना की शेतकऱ्यांसाठी थोडंफार तुम्ही पण लक्ष द्या. त्यांच्यासाठी सिमेंट उपलब्ध करा. तुम्हाला शक्य येतील. कारण एका शेतकऱ्याला शक्य नाही येते. आज पण पाहतोय मी शक्य नाही येते सिमेंट आणणं. इच्छा आहे शेतकऱ्यांची सिमेंट भरण्याची. फक्त त्यांचं मिसगाईड होतंय थोडं. तर ते फक्त टाळा. आणि तुम्ही पण एक म्हणजे शेतकऱ्यांची मुलं आहात त्या भावनेने त्यांचं फक्त पहा, कल्याण पहा, एवढंच म्हणजे मी सांगतो. तर असे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या खरंच तळमळ वाटते त्याविषयी. तर गोट्यामध्ये काम करताना चांगल्या पद्धतीने की म्हणजे मला गोटा करायचाच आहे अशा भावनेने काम करा. कुठं तुम्हाला 2 दिवस 3 दिवस ट्रेनिंग भेटून ते मला वाटत नाही सक्सेस होईल. तुम्हाला ऍक्च्युली कुणाच्या गोट्यात थांबा. पंजाबला काय होते, पंजाबचे जे तरुण मुलं आहेत ते 3-3 महिन्याचा कोर्स करतात. एखाद्या गोट्यावर अप्रेंटिस म्हणून काम करतात आणि नंतर फार्म चालू करतात. पण आपल्या इथं तसं होत नाही. आपल्या इथं फक्त डायरेक्ट जायचं, गाई आणायच्या, त्यातलं काही माहित नसते कुठंतरी. मग असं होते. मग ते अशा पद्धतीने चालू होते. त्यामुळे माझं मत आहे की नवीन जे ह्या क्षेत्रात येणारे जे आहेत त्यांनी किमान 1 महिना तरी गोट्यावर काम बघावं. खरंच मला हे जमल का? मला पहाटे 4 वाजता उठायला जमल का? मला ते सगळं शेण काढायला जमल का? मला मिल्किंग म्हणजे धारा काढायला जमल का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांनी निश्चित, ज्यांना आवडतं त्यांनी निश्चित उतरावं. नक्की संधी आहे. इतका स्कोप आजच्या घडीला कुठल्याच क्षेत्रात नाही. डेअरी फार्म इतका स्कोप आजच्या माझ्या मते कुठल्याच क्षेत्रात नाही. ज्याला खरंच म्हणजे आवड आहे त्यांना. आज आपण शेणखत जे आहे ते आज आपण ट्रॉलीवर विकतो. 3,000 रुपये ट्रॉली. अहो त्याचं गांडूळ खत करा. 7-8 रुपये किलोनं चाललंय. लोकांना भेटत नाही. गोमूत्र आज लिटरवर विकलं जातं, ते भेटत नाही. संधी आहेत. पशुखाद्याला तुमचा खर्च जास्त होते मान्य. पशुखाद्याला पर्याय आहे. ॲझोला आहे, हायड्रोपोनिक्स आहे. हे करा. पशुखाद्यावर 25% 30% बचत होऊ शकते. ह्या गोष्टी करा. तुमच्या नफ्यात वाढ करा. पण ह्या गोष्टी आवड असेल तर वाचायला तर सगळे वाचतात, पण करण्याच्या बाबतीत कोण करत नाही. मुक्त संचार गोटे करा. म्हणजे ज्याला खरंच व्यवसाय करायचा त्यांनी मुक्त संचार गोटे करा, मुरघास करा. इतकं चांगलं म्हणजे टेक्नॉलॉजी आहे की त्याच्यावर तुम्ही म्हणजे एकदम असे कॉलर हे करून धंदा करू शकता. मग पण बदल करावे लागते. निश्चित बदल करावे लागते. तुम्ही त्या मानसिकतेतून बाहेर या की
म्हणजे आज असं झालंय की दुसरं काहीतरी केलं तर थोडं असं किंमत आहे, आणि गोटा केला तर किंमत सांगू शकतो. त्यांना सांगावं वाटतं की आज कुठलाही असेल दूध उत्पादक असेल, तुम्ही पाहता असाल कमीत कमी 5-7 गायी आहेत त्याच्याकडे, पण त्याचा असा चेहरा जो आहे तो निश्चित झालेला आहे. कारण त्यानं असं कॉन्फिडन्स हरलेले आहेत सगळे, म्हणजे बरेचसे. तर माझं त्याला सांगणे, असं कॉन्फिडन्स हारू नका आणि मनात न्यूनगंड बाळगूच नका. पहिली गोष्ट, तुमची 1-1 लाखाची गाय, आज तुमच्याकडे 6-7 गायी आहेत, 7 लाखाच्या झाल्या, तुमचा गोटा आहे 1-2 लाखाचा, 10 लाख रुपये. अहो तुमच्या गावात कोणाच्या दुकानात 10 लाखाचं सामान आहे मला सांगा. तुमच्याकडे 10 लाखाचा तुमचा धंदा आहे तुमचा. हा, तुम्ही एखादा वाहनावाला बघत असताल, त्याचं बघत असताल जीवन कसं आहे. अहो ते लाख भरून 10 लाखाची वस्तू वापरतो व्याजाने. तुमच्याकडे सगळं तुमच्या पैशाच्या गायी आहेत, 10-10 लाखाच्या गायी आहेत. हा, साधं मी म्हणजे माझ्या ह्याच्यावर सांगतो, मी पानटपरी चालवलेली. पानटपरीत मटेरियल किती असायचं? 10,000चं, 20,000चं, संपलं. फक्त त्याचं राहणीमान व्यवस्थित झालं. पण तुमच्याकडे लाखाच्या गायी आहेत, पण तुम्ही बदल करा. कशात बदल करा ते सांगतो. पानटपरीवाला सगळ्यात आधी त्याला रंगरंगोटी देतो पानपट्टीला, बरोबर आहे. त्याला नाव देतो की अमुक अमुक पान स्टॉल, अमुक अमुक पान सेंटर. मग दूध उत्पादक आपल्या गोट्याला का नाव देत नाही? 10 लाखाचा आहे, टाका ना नाव त्याला, शेवाळे डेअरी फार्म टाका ना. तिथूनच लोकांना कळू द्या. लोक येणारे जाणारे, नवीन जे येणार आहे ते बघतील, अरे शेवाळे डेअरी फार्म नाव टाकून बोर्ड टाकून आहे म्हणल्यावर काहीतरी इथे विशेष आहे, बरोबर आहे का? आम्ही गोटा पाहायला गेलो होतो तिथे सिद्धटेक पशी आहे काही, भले मोठी कमान, गेटवर वॉचमन, त्याच्याकडे रायफल. पाहता क्षणी भुरळ पडली ना, करतील ना असे. असं असल्यावर का करणार ना गोटे? एखाद्या कंपनी सारखं करा ना. हा, म्हणून तो आपल्या गोट्याला नाव टाका, कलर द्या, कलर मारून घ्या, सगळं व्यवस्थित असू द्या. ऑफिसला 4 खुर्च्या मांडा तिथे गोट्यात, सगळं व्यवस्थित करा, काय अडचण नाही. सगळी टेक्नॉलॉजी आली यात सगळी. तोट्यात कसं जाईल मला सांगा? तोटा कसा होईल? गायनी जर मी माझ्या मते 400 रुपयाचं दूध दिलं, धरून चला 400 रुपयाचं दूध दिलं, 500 रुपयाचं खुराक खाईल का? मग तोटा कशाचा आहे मला सांगा? तोटा कुठे आहे? आपल्याला तिथे दूध काढता येणार नाही, हा आपला तोटा आहे. की दूध द्यायला कमी नाही, बरोबर आहे. तिने जर मला सांगा तिथे ब्रीड कमी आहे, ती 15 लिटर दूध देते, ठीक आहे, 15 लिटरच्या मानाने पशु खाते द्या तिला, 15 लिटरच्या मानाने खर्च करणार आहे तिला, बरोबर आहे का? आपण खर्च धरतोय वेगळा. मग म्हणजे अशा आहेत का असे लोक विचारतात, आणखी पण विचारते की दूध धंदा परवडतो का? का परवडणार नाही मला सांगा? प्रत्येक गावात एक साधं उदाहरण सांगतो, प्रत्येक गावात भूमिहीन लोक आहेत, ज्यांच्याकडे जमीन नाही, ती रोज मजुरी करतात. हा, मग ते मजुरी करणाऱ्यांकडे पैसे आहेत का नाहीत? तुम्ही ऐकत आहे, तुम्हाला पटत असेल मी काय म्हणतो. त्यांच्याकडे पैसे आहेत का? बागायतदार लोकांकडे पैसे आहेत सांगा. बाजारच्या दिवशी पगारी करायला त्यांच्याकडे जमिनी, म्हणजे जे बागायत आहेत त्यांच्याकडे पैसे नाही. पण जे मजुरी करते रोज, ते बाजार दिवशी बिंदास्तपणे खिशातले पैसे काढतात बाजार करते. कशामुळं? का त्यांच्या अपेक्षा तितक्या आहेत, त्यांच्या अपेक्षा मापात आहेत. त्यांचं ठरलेलं आहे की मला नवरा बायकोचे मिळून एक 3,000 रुपयाला तर आठवड्याला पैसे येणार आहेत, 2,000 येणार. आणि त्यातच त्यांनी हिशोब लावला की 1,000 रुपये सामान खरेदी करायचं, 1,000 रुपये आपल्याला शिल्लक खरेदी. मग आपल्या हात तसं होत नाही. आपल्या दूध धंद्यात पगार यायची असतील 10 दिवसाला, समजा माझी 10,000 पगार यायची, मी बिशी लावतोय 20,000ची. हा, पहिली गाडी खराब होईल, नवी गाडी आणतोय दूध घालायला, त्याचा हप्ता वेगळा. मग हे कसं शक्य होणार? शक्य होणार नाही. हे तुम्हाला बदलावं लागेल. तुमचं येणं किती आहे ते करावं लागेल. तुम्हाला दर पगारीला काही पैसे वाचवावे लागतील, जे बँकेत ठेवावे लागतील. की मला दर पगारी, तुम्ही असं ठरवलं पाहिजे की मला दर पगारीला 2,000, 1,000 दुधानुसार 5,000 मला दर महिन्याला महाग खायचे, आणि ते पैसे दूध धंद्यासाठी परत वापरायचे. सामान्य नसतील, तुम्हाला काही मशिनरी खरेदी करायची, काही नवीन बसवायचे, नवीन युनिट करायचे, गाई वाढवायच्या, त्यावेळेस ते पैसे वापरा ना तुम्ही. पण ते एक अकाउंट विभाग चांगला सांभाळा ना. अकाउंट विभाग चुकीचा आहे आपला सगळ्यात महत्त्वाचं. गाई कधीच तोटा देत नाही, गाई कधीच तोटा देत नाही. गाई इतका इमानदार प्राणी जगात नसेल. अहो तुम्ही सकाळी खायला टाकले की व्याज असेल, संध्याकाळी बादली तुमची देते, रोख देते. तुमची जर दूध घातलं तुम्ही डेअरीला,
तिथून जी स्लिप निघते ही तुमचा चेक आहे, हा तुमचा माझ्या तर मते रिझर्व्ह बँकेचा किंवा स्विस बँकेचा चेक आहे, तर तो कुठेही उघडतो. आणखी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आज आपण ऍडव्हान्स घेतो डेअरी करून, कुठल्याही डेअरी करून. मग दूध धंदा प्रत्येक जण म्हणजे शेतकरी म्हणतो तोट्यात आहे. मग मला सांगा, तुमची बँक आहे, तुमच्याकडे जर 5-10 एकर जमीन आहे, बँक तुम्हाला कर्ज द्यायला म्हणजे कुचराई करते, आणि डेअरीवाला तुम्हाला काही लिहून न घेता 1-2 लाख रुपये कर्ज देतो. कसे म्हणजे ऍडव्हान्स देतोय, कशाच्या ह्याच्यावर देतोय? त्याला खात्री दुधात फिटणार आहेत पैसे. कोण म्हणतं फिटणार नाहीत पैसे? त्याला खात्री आहे म्हणून तो तुमचं काहीही लिहून न देता, तो तुमच्या जमिनीची 10 एकराची बँकेला खात्री नाही की माझे पैसे फिटते, म्हणून ते तुमचे मॉर्गेज करून लिहून घेते ते. हा, आणि म्हणजे डेअरीवाल्याला माहिती आहे पैसे फिटणार आहेत, आणि मग दूधवाल्याला खात्री नाही. म्हणजे ज्यांनी पैसे देतो तो खात्री आहे त्याला, तो ऍडव्हान्स देतोय तुम्हाला बिगर व्याजी. हा, आणि दूध उत्पादक म्हणतो गोटा तोट्यात आहे. मग तोट्यात गोटा असल्या तोट्यात जाणाऱ्या धंद्याला जगात तरी कोण फायनान्स करतंय का? पाहिलंय का? मग त्याचे पैसे फिटतात समजा, म्हणजे एखाद्या संस्थेचे ऍडव्हान्स फिटलं जातं. मग तोटा कुठे आहे मला सांगा ना, तोटा कुठे आहे? आपण कुठेतरी कमी करतोय, नक्कीच आपण म्हणजे कुठेतरी कमी करतोय. ह्याचा आपण विचार करायला पाहिजे, हे पण आपल्याला बदलायला पाहिजे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, तिच्या कॉन्फिडन्स तुमचा वाढवला पाहिजे. तुम्ही चांगले जे काही म्हणजे माझ्या मते निगेटिव्ह आहेत या क्षेत्रात सगळे आहेत, ज्याला खरंच करायची इच्छा आहे त्यांनी पॉझिटिव्ह जणांनी एकत्र या. दर 10 दिवसाला माझ्या मते तुम्ही एक गोटा व्हिजिट केलं पाहिजे, फिरलं पाहिजे. जे सोशल मीडिया आहे आज त्याचा वापर केला पाहिजे. बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत, तिथून तुम्हाला जितकं ज्ञान घेता येईल तितकं घेतलं पाहिजे. प्रत्येक गोट्याला मी म्हणतो माझ्या मते 10 दिवसातून 1 दिवस व्हिजिट दिली पाहिजे. तुमच्या चर्चा रोज संध्याकाळी 1 तासभर चर्चा झाल्या पाहिजे गोट्यातल्या, की तुझं चुकतंय कुठं, माझं चुकतंय कुठं. या सगळ्या गोष्टी तुमच्या ठरल्या पाहिजे. मग शक्य आहे ह्या गोष्टी, म्हणजे नक्की शक्य आहे. मग तसं तुम्ही फिरा, प्रत्येक गोट्यावरले अनुभव घ्या. हा म्हणजे कुठं मनात अजिबात भीती बाळगू नका. या दूध धंद्याच्या क्षेत्रात माझ्या मते परिपूर्ण जगातच नाही कुठलाच गोटा परिपूर्ण. प्रत्येक जण शिकतोय, फक्त त्याच्या पद्धतीने शिकतोय तो. फक्त आपण पण शिकणाऱ्याच्या ह्याच्यात चाला. प्रत्येक जण आज शिकतोय, आपण पण शिकायचंय. काही गोट्यात बघा तुम्ही त्याच्या चुका काढत बसू नका. त्याच्या गोट्यात गेलं जे तुम्हाला चांगलं वाटेल तुमच्या गोट्यासाठी ती गोष्ट घ्या, तुमच्या गोट्यात म्हणजे कॉपी करून पेस्ट करा. फास्ट चांगले. दुसऱ्या गोट्यात जा, तिथल्या एखादी गोष्ट घ्या, तू इथं फक्त हे कर, मी केले, मला अनुभव आलाय. आपणच एकमेकांना सांगायच्यात ह्या गोष्टी. बरोबर आहे का? मग हेच गोष्ट आज सोशल मीडिया करते की देवाणघेवाण करते, तुमच्या विचाराची माझ्या विचाराची. मग ह्यासाठीच आपण म्हणजे आज जे कार्यक्रम ठेवलाय धेनू ॲप, त्यासाठी सर्व जे आपल्याला शिकवताय हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आज, तर धेनू ॲप म्हणजे जे काम करतंय ते खरंच कौतुकास्पद आहे. कोणतेही म्हणजे स्वार्थ नाही, कुठले कुणाच्या फी नाही, त्यासाठी हे काम करते. त्यांचा आपण म्हणजे आभार मानलं पाहिजे. आणि ह्या धेनू ॲप जे आहे ते खरंच शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, वरदान ठरत आहे. तर दुधात जी काही क्रांती होईल उद्या त्यात नक्कीच धेनू ॲपचा पण खारीचा वाटा असेल. तर ह्यांचं हे सगळ्या गोष्टी करतात, शिकवतायत, पण आपण शिकलं पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. ते त्यांचं काम म्हणजे आवडीपोटी करतात, सगळ्या गोष्टी करतात. मग आपण खरंच शिकतोय का, आपण बदल स्वीकारतोय का, ह्या पण गोष्टी बघा. नंतर तुमचं जे म्हणजे जिथं काही तुम्हाला अडचणी येते तिथं तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. तुमचे डॉक्टर असतील त्यांचे मार्गदर्शन घ्या. तुमच्या गोट्यांचं म्हणजे तुम्ही ट्रेनिंग करून घेतलं पाहिजे. सगळं गोट्याचं तुमचं चुकतंय कुठं, प्रत्येक जे लसीकरण असेल ते टायमिंगला की म्हणजे करून घेतले पाहिजे. तुमच्या गायींचे म्हणजे रक्त, लघवी समजा जे काही असतील तपासण्या त्या सगळ्या केल्या पाहिजे. तुमच्याकडे परफेक्ट असा डाटा पाहिजे. पहिली गोष्ट तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे. आज तुम्ही चांगल्या दर्जाच्या कालवडी तयार केल्या, आज तर मी तर म्हणतो तुम्हाला तुमच्याकडे जर लिखाण असलं तरच शक्य आहे सगळ्या ह्या गोष्टी. जर मला सांगा आज 3 वर्षांनी 2 वर्षांनी ज्यावेळेस तुमच्या कालवडी काय येतील, खरंच तुमच्या कालवडी इम्पोर्टेड सिमेंटच्या आहेत, पण 2-3 वर्षांनी विचार करा, प्रत्येक जण म्हणणार आहे माझी पण कालवडी समजा इम्पोर्टेड सिमेंटची. प्रत्येक जण म्हणणार आहे, नसली तरी म्हणणार आहे, कारण विकायची त्याला. त्यावेळेस तुमच्याकडे प्रूफ मागितला जाणार आहे शेतकऱ्यांकडून की तुमची खरंच कशावरून इम्पोर्टेड आहे.
त्यावेळेस तुम्ही आता विचार करा की त्यावेळेस मी त्याला प्रूफ म्हणून काय देऊ शकतो, त्याच्या माझ्यावर विश्वास कसा बसणार आहे, सांगून बसणार आहे थोडं, नाही बसणार. तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, त्याला म्हणजे कसं त्याचं पुढच्याचं समाधान झालं पाहिजे. का तर तुम्हाला आजच्या घडीला जे रेग्युलर कालवडी समजा विकल्या जातात 60-70-80 हजार, तुमची कालवड 1.25 लाखाला त्यांनी काय घ्यावी, त्याला काय प्रूफ होईल. ह्या गोष्टीसाठी आपण रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. हे आजपासून बदलायला चालू करा. म्हणजे चांगले व्यवस्थितपणे रेकॉर्ड ठेवा. त्या कालवडींचे रेकॉर्ड ठेवा, गायींचे रेकॉर्ड ठेवा, एका दुधातल्या व्यताचे रेकॉर्ड, ह्या सगळ्या गोष्टींचे रेकॉर्ड ठेवा. तर तुमच्या म्हणजे गायींना कालवडींना निश्चित तुम्ही जितकी किंमत सांगताय तितकी निश्चित दिली जाईल म्हणजे बाजारात. आज आज तुम्ही ऐकून असाल गोदरेज मॅक्सी मिल्क, त्यांच्या गायींची किंमत किती ठरली जाते? 7 महिन्याच्या प्रेग्नंट कालवडीची किंमत 2.5 लाख रुपये आहे त्यांची. किती? 2.5 लाख रुपये. का तर त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. ते म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की विकत आहे, सगळ्या गोष्टी विकते. तुम्ही पण विका ना, तुमच्या काही विका, तुम्ही 1.5-1.5, 2-2 लाखाला विका. पण कधी शक्य ह्या गोष्टी? तुम्ही जर बदल स्वीकारला तर ह्या गोष्टी शक्य. म्हणजे सगळ्याच बाबतीत बदल स्वीकारावा लागेल. आता हळूहळू एका वेळेस होणार नाही, मान्य आहे, पण हळूहळू बदल स्वीकारित चला. निश्चित या धंद्यात आपल्याला म्हणजे वाव आहे, सुधारण्यासाठी नक्की वाव आहे. धन्यवाद सर. आपण जी दुग्ध व्यवसायात बदल महत्वाचा आहे याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभार. यानंतर प्रश्न उत्तरे घेण्यापूर्वी मी प्रथमतः शेवाळे सरांकडून आपण जाणून घेणार आहोत की शेवाळे सर नक्की तुम्ही तुमच्या गोट्यामध्ये कोणकोणतं तंत्रज्ञान नक्की राबवता, याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना काय सांगाल? हो. आता आपल्या गोट्यात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या गोट्यात 30+ च्या गायी आहेत. तर त्यानुसार त्याला सकस चारा देण्यासाठी आपण मुरघास दरवर्षी म्हणजे मकाचा मुरघास करतो, कधी कडवळ असेल त्याचा मुरघास केला जातो. त्याला दुसरी गोष्ट फिडिंग म्हणजे कॅटल फीड पशुखाद्याचं असेल तर चांगल्या दर्जाचं म्हणजे तज्ज्ञांच्या सल्ल्यानं पशुखाद्य दिलं जातं, ज्यात आपल्याला क्वांटिटी बरोबर क्वालिटी मिळाली पाहिजे दुधाला. कारण 30 लिटर दूध आपण प्रत्येक गाईचं 35 लिटर दूध काढलं तर क्वालिटी कमी झाल्यानंतर रेटमध्ये म्हणजे बराच फरक पडेल. त्यामुळे रेट पण भेटले पाहिजे आपल्या दुधाला, कारण क्वालिटी घसरली तर रेट घसरणार. म्हणून ते त्यासाठी जे म्हणजे तज्ज्ञ नितीन सर असतील, नितीन सदाशिव सर, त्यांच्या मार्गदर्शनानं मी कॅटल फीडमध्ये बायपास फॅट एक्स्ट्रा इस्ट देतोय, क्लॉजिन बाइंडर देतोय, ह्या गोष्टी द्यायचा प्रयत्न करतो. त्याचा मला चांगला फायदा असा होतो की आज आपल्या गोट्यात 5 गाईंचं 150+ दूध आहे, तरी पण फॅट 4-3, 4-4 आणि SNF 8-7, 8-8 इतका येतो. तर हे तंत्र म्हणजे हे आहे. दुसरी गोष्ट मिल्किंग मशीन ह्या म्हणजे तंत्राचाही वापर केलेला आहे, त्यामुळे म्हणजे काही अडचण येत नाही. दुसरी गोष्ट मुक्त संचार आहे. परत हुक ट्रिमिंग जे आपण खुरसाळणी म्हणतो ते केलं जातं. लसीकरण केले जाते, त्याचे रेकॉर्ड ठेवले जाते गोट्यात. आता सोपं म्हणायचं झालं तर दर महिन्याला जे बॅक्टेरियासाठी जी फवारणी आपण करतोय ती फवारणी करतो. कधी चुना टाकला जातो, कधी जे आपले क्रुसिलिन जे औषध आहे त्याने फवारणी करतो. म्हणजे असं सगळ्या गोष्टी ह्या वेळापत्रकात ठरवल्यानुसार केल्या जातात. ओके सर. त्याच्यानंतर सर दुग्ध व्यवसाय करताना तुम्ही कोणत्या बारीक गोष्टींकडे जास्त लक्ष देता? म्हणजे तुम्हाला म्हणलं तसं त्या लहान लहान गोष्टी वाटतील समजा, पण त्या बऱ्याच इफेक्ट करू शकतील. त्यासाठी मी म्हणलं तुम्हाला की आपण जे पाण्याचे हौद असतील त्यात चुना लावायला पाहिजे, जेणेकरून जर गाय आपली पाणी पिली तरच दूध देणार आहे, म्हणजे दूध देणार आहे. आपण सगळेच वाचतो चुना लावणं म्हणजे किरकोळ गोष्ट आहे, मोठी गोष्ट नाहीये. क्रुसिलिन असेल, गाई धुण्यासाठी मस्टॅटिस गोट्यात येऊच नाही म्हणून चिटकप सोल्युशन वापरतो, ते डिपिंग करून घेतो. जे गाईला जे आपण धारा काढताना जे अगोदर कास धुण्यासाठी जे पाणी लागते ते क्रुसिलिन 1 बादलीभर पाण्यात क्रुसिलिन टाकून त्यानंच गाईच्या कासा धुण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मस्टॅटिस म्हणजे गोट्यात
यायला बराचसा प्रतिबंध होतो किंवा येतच नाही म्हणलं तरी हरकत नाही. जे काही मास्टायटिसवर खर्च होणार आहे ते माझ्या मते तुम्ही इकडे खर्च करा. त्या म्हणजे जर गायीला मास्टायटिस झाला तर मग 5,000 ते 10,000 किंवा गायीचं चढबाद म्हणजे आपली जी अर्थवाहिनी तीच बंद, म्हणजे इतका तोटा आहे त्याचा. तर त्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही. तुमची गव्हाण असेल, गव्हाण तुम्ही स्थापित करीत नसला, धुत नसला तर तिथे बॅक्टेरिया राहणार आहे, तुमचं डायजेशन सिस्टम ढासळणार आहे सगळी. ते ढासळली की दुधाची दर्जा राहणार नाही, दूध कमी निघणार, गाय पातळ शेण टाकणार. म्हणजे ह्या अशा थोड्या थोड्या गोष्टी आहेत की तुम्ही फवारणी नाही, गोटा नाही व्यवस्थित फवारून घेतला तुमच्या तिथं, मग ते गोचिड असतील, ओवा असतील, लिका ह्यांचं सगळ्यांचा पण हे राहणार आहे. त्यासाठी माझं मत आहे तुमच्या गोट्यात फॅन लावा. की म्हणजे एक फॅन लावला, 1,000 रुपयाला फॅन सिलिंग फॅन बसला, एक 5 फॅन लावले 5,000, पण ते 10 वर्ष टिकणार. किती खर्च येणार आहे एक वेळेस खर्च, पण त्याचा फायदे भरपूर आहेत. असे नाही तुमच्या ज्याने मोठे फॅन लावणे झाले ठीक आहे, छोटे आपले सिलिंग फॅन ते लावा. म्हणजे हे लहान लहान अशा ज्या गोष्टी आहेत की समजा चारा देताना आपण तो चारा म्हणजे एकत्रित करून दिला जातो, त्याच्यातच मिनरल मिक्सचर मिसळलं जातं, सुका चारा मिसळला जातो. म्हणजे हे बेड पद्धत लावली जाते की जे मुरगा म्हणजे सुका चारा आणि हिरवा चारा या तिन्हींचं मिश्रण आपण करून गायींना देतो. म्हणजे थोडक्या गोष्टी आहेत पण त्याचा फायदा बराचसा होतो. ओके सर. सर, दुग्ध व्यवसाय आपण खूप वर्ष झालं करत आहात, तर नेमका तुम्हाला या दुग्ध व्यवसायातला अनुभव शिकण्यासाठी किती वर्ष गेले? तसं म्हणायला झालं तर मी 2008 पासून जे संकलनाकडे आलो तिथपासून मी लोकांचं म्हणजे ऐकत होतो की दूध धंदा परवडत नाही. मग तो काही काही जण शेतकरी म्हणजे परवडत नाही म्हणायचे. एक वर्ग असा होता की जो म्हणजे त्याला सांगताच येत नव्हतं तोटा आहे का नफा आहे. तुम्हाला मला तर कळानच नफा आहे का तोटा आहे, मी तर करत राहतोय बघ असं. काही वर्ग असा होता की जो दूध धंदा म्हणजे 2 पैसे राहतेच म्हणायचे, म्हणजे नफा जास्त नाही राहत पण राहतेच म्हणायचे. पण मी तर सांगू शकतो एक दूध धंदा कोणाला परवडतो म्हणजे प्रामाणिकपणे सांगू शकतो. जो कुठलंच टेक्निक सांभाळत म्हणजे कुठलंच टेक्निक नाही त्याच्याकडे त्याला एक परवडतो. नाहीतर एकदम टॉपचं करतोय त्याला परवडतं. जे मध्येच अडकले त्यांना परवडत नाही. कारण मी पाहतोय सर, जे लोक 2 गायी आहेत घरी त्यांचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. मी ते आमच्या दूध उत्पादकांना दाखवतो की त्यांना त्या टेक्निकचं काहीच माहित नाही. ते लोक 2 पैसे पाळू नये नक्की. तर त्यांचं ठरलेलं आहे 2 गायी सांभाळायच्या, बाकीचं काम करायचं, गायी चारायच्या. हा, फक्त त्यांना फक्त पावडर एवढं फक्त असं लय मोठं मुक्त संचार हे ते नाही. पण त्यांच्याकडे पण जे मधीच आहेत का ते तोट्यात आहेत. पण जे टॉपला आहेत आता त्यांचं टिकाऊ आहे. टॉपला तर गेलंच पाहिजे, ते टिकाऊ आहे. त्यामुळे दूध धंद्यातला अनुभव 13 वर्षाचा अनुभव आहे. तर पण नक्कीच म्हणजे दूध धंद्यानं म्हणजे गोट्यानं मी तर सांगतो म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की मला गायींनी सगळं काही दिलं. तुमची माझी ओळख करणं, तुमची म्हणजे महाराष्ट्राची सगळ्या बोलणं म्हणजे असं हे सगळं गायींनी दिलं, पैशानं नाही दिलं. हे 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 भरपूर झालं माझ्यासाठी. आणि पैसा तर ऑटोमॅटिक येतच राहील, म्हणजे यश ते येतच राहील. आणि त्यात एक महत्वाचं म्हणजे चॅलेंज स्वीकारायला गोट्यातलं आवडतं. तिथलं काही जे चॅलेंज येते दररोजचं जे चॅलेंज आहे ते स्वीकारायला आवडतं. असं गोट्यातलं चालू आहे. नवीन नवीन तुमच्यासारख्या लोकांकडून मी शिकण्याचं हे करतोय. त्यांच्याकडून काही गोष्टी ऐकणे असेल, शिकणे असेल, पाहायला जातोय. त्यांचे काही असतील अनुभव ते ऐकतोय, माझे काही अनुभव त्यांना सांगतोय. म्हणजे तुम्ही जे काम करताय आज डेनवर्कच्या माध्यमातून तसंच मी हे देणे घेण्याचं म्हणजे ज्ञान देणे घेण्याचं काम करतोय. त्यात पण समाधान आहे. ओके सर, बोला. नक्कीच. आमच्या शेतकरी बांधवांनाही तुमची अशीच प्रेरणा राहोत ही आशा करतो. सर, सध्या पावसाळा सुरू होतोय, आपण आपल्या गोठ्यामध्ये काय उपाययोजना केलेल्या आहेत? हो, आता सगळ्यात हा म्हणजे माझ्या इतके दिवस झालं ह्यावेळेस लक्षात आलं ते. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की पावसाळ्यात की आपली जर खरंच आपल्याला दूध धंदा करायचा असेल, बऱ्याच गोष्टी आहेत दररोज शिकायला भेटते. दररोज गोट्यात गेल्यानंतर दररोज शिकायला भेटते. आता ह्या वेळेस असं झालं की गायी गेल्या लॉकडाऊन मध्ये आपल्याला सिमेंटच्या म्हणजे सिमेंट भेटलं नाही, त्यामुळे गायी थोड्या लेट भरण्यात आल्या. त्यामुळे गायी आता ह्या जून मध्ये विण्यात गेल्या, जून जुलै ह्यात.
म्हणजे ज्या चांगल्या गायी आहेत, ज्या खरंच त्यांच्या म्हणजे जास्त दुधाची अपेक्षा आहे, अशा गायी ह्या महिन्यात विकल्या गेल्या. आणि हा महिना जून जुलै महिना मुळात आजारपणाचा महिना जनावरांच्या, आणि त्यात विणाऱ्या गायींसाठी तर जास्त धोकादायक. मग ह्यात एक शिकलो, आपण शेतकऱ्यांना जर खरंच 2 रुपये जर कमवायचे असले तर आपली गाई नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या 3 महिन्यात कशी होईल हे पाहिलं पाहिजे. त्यानुसार आपण गाई गाभण केली पाहिजे, हे पहिल्यांदा शिकलं पाहिजे. आज मी पाहतोय गायीने गेल्या वेळेस जे दूध दिलं ते जून जुलैला वेळेवर देत नाही. दुधात माझ्या मते कमीत कमी 20 ते 25% घट येते दुधात. दुसरी गोष्ट, आजारपण 20 ते 25% वाढलं जाते. म्हणजे जे त्यावेळेस गाई गेली तर, आणि दुधात पूर्ण एका वेतातल्या दुधात एक 15 ते 20% घट येणार आहे, म्हणजे पैसे कमी येणार. ते पण शिकायला भेटलं की आपली गाई आता इथून पुढं जून जुलैला कधीच गेली नाही पाहिजे. कारण दुधाचे मार्केट सुद्धा पाहतो मी, ज्या चालू असतात आपल्या लग्न सराई असेल, यात्रा जत्रा, त्यामुळे दुधाला मागणी असते. त्यावेळेस दुधाला भाव चांगले भेटतात. आपली गाई जानेवारी म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत कशी होईल ह्याचा शेतकऱ्यांना म्हणजे विचार करायला पाहिजे. आणि नंतर जून जुलैला आपले रेट कमी होत जातील. तर ती एक महत्वाचं आहे. या वर्षी लक्षात आलं चांगल्या प्रकारे की आपल्या गाई तिथे गेल्या नाहीत पाहिजे जास्त. आणि पावसाळ्यात काळजी म्हणायची झालं तर ही एक काळजी घ्यावी लागेल की पावसाळ्यात गाई गेली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचा गोठा आहे तो कोरडा राहिला पाहिजे. जितका कोरडा गोठा, म्हणजे एक ती म्हण आहे बघा, ज्याचा कोरडा गोठा तो मोजील नोटा, तसं की तुमचा कोरडा गोठा राहिला तर तुम्हाला मास्टायटिस असेल, ह्या गोष्टी असतील ते थोड्या कमी होतील. दुसरी गोष्ट, तुमचं पशुखाद्य हे भिजू देऊ नका. तुमचं जे कडबा असेल, म्हणजे सुका चारा, वाला चारा, हे पाणी त्यात लागलं नाही पाहिजे, बुरशी नाही वाढली पाहिजे, अशी काळजी घ्या. लहान वासरे असतील ते पावसात भिजली नाही पाहिजे, त्यांना निवारा हे करा, त्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. ओके सर, नक्कीच पशुपालक बांधव, आपण जी व्यवस्थापन गोष्टी सांगितलेल्या आहेत, स्वच्छ गोठा ठेवला पाहिजे, कोरडा गोठा ठेवला पाहिजे, जनावरांची पावसाळ्यात जनावर भिजणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टी करतील अशी आशा करतो. सर, एक शेतकरी म्हणून, एक प्रयोगशील दुग्ध व्यावसायिक म्हणून आपल्या सरकारकडून काय अपेक्षा असतील? सरकारकडून तर तशा भरपूर अपेक्षा आहेत एक दूध उत्पादक म्हणून. मग पहिल्यांदा अपेक्षा अशा आहेत की धंद्याला जे लागणार आहे आमच्या, म्हणजे जे घामाचे पैसे आहेत ते समजा जे त्याचे कौड बंगाल जे आहे, जे काही त्याचे लिकेज आहे ते शासनानं रोखलं पाहिजे. जिथे लिकेज होते तिथं ते रोखलं पाहिजे. आणि जे त्याला जे दर आहेत ते असे ठरवून दिले पाहिजेत. त्यासाठी जे शासन आज देते, समजा जे आपलं एक तंत्रज्ञानाला एक असेल, समजा मुरगासाठी असेल, म्हणजे कडबा कुट्टीसाठी असेल, योजना असतील त्यांच्या, त्यासाठी जी मदत देते ती मदत शक्यतो माझ्या मते नाही दिली तरी चालेल. ती मदत बंद केली तरी चालेल. पण शेतकऱ्याला दुधाला जर रेट मिळाले तर प्रत्येक जण स्वतःच्या पैशानं कुट्टी मशीन घेईल, मिल्किंग मशीन घेईल, मुरगाचे बंकर बांधून ह्या सगळ्या गोष्टी करेल. फक्त शासनाला माझं मत आहे, म्हणजे रेट पण तुम्ही स्वतःच्या तिजोरीतनं 1 रुपया देऊ नका. तुम्ही फक्त तुमचे बेसळचे जे पथकं आहेत हे फक्त म्हणजे असे आहेत, ह्यांना फक्त असं पुनरुज्जीवित करा की बेसळ जरी महाराष्ट्रात बंद झाली तरी दुधाला चांगले रेट मिळतील. जे आमच्या हक्काचे, जे आमच्या गहामाचे आहेत ते रेट आम्हाला चांगले भेटतील. आणि आम्ही त्या पैशातून, आम्ही स्वतःच्या पैशानं आम्ही ह्या सगळी मशिनरी खरेदी करू. ती शासनाची सबसिडी नसली तरीही चालेल. फक्त शासनानं ह्या सगळ्या गोष्टी करून रेट कसे मिळतील दूध उत्पादकाला एवढं पाहिलं तरी भरपूर झालं. आणि आणखी एक सांगू शकतो शासनाला ह्या माध्यमातून की जर शासनानं थोडं सहकार्य केलं म्हणजे ह्या दूध दराच्या बाबतीत, तर निश्चित आम्ही पंजाब, हरियाणाला सुद्धा महाग टाकू आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव म्हणजे उज्ज्वल करू दूध धंद्यात, इतकं मी सांगू शकतो. आणि दूध धंदा हा म्हणजे सगळ्यात मोठा, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दूध धंदा आहे, पण तो असंघटित आहे जो उत्पादन करतोय तो. त्या कारण आज तुम्ही बघताय तर साधारण समजा विदर्भातल्या शेतकऱ्यापासून ते पार पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांपर्यंत, खानदेश असेल किंवा इकडे समजा हे समजा पूर्ण जे काही पूर्ण महाराष्ट्र समजा
सगळीकडे दूधधंदा आहे, जो सामान्य शेतकऱ्यापासून वरच्या ह्याच्यापर्यंत आहे आणि सगळ्यांना ह्याची गरज आहे, म्हणजे दुधाच्या रेटची. आज जर पाहायला गेलं आपण तर खरंच अन्याय होतोय आपल्यावर. आज तुम्ही बघा, सगळ्या बाहेरच्या राज्यात रेट चांगले आहेत, कोरोनाच्या काळात पण रेट चांगले आहेत, मग आपल्या इथंच रेट कमी का? मागासलेले जे बिहार MP सारखे राज्य आहेत ते सुद्धा आज मला सांगा 25-20 रुपये हमी दर देते. मग तिथं आज आपण 20-21 रुपये रेट घेतोय. हा, दुसरी गोष्ट पश्चिम म्हणजे महाराष्ट्रातच बघा तुम्ही, विदर्भात काही ठिकाणी खूप म्हणजे आमचे दूध उत्पादकांचे फोन होतात, तिथेही आज 26-27 रुपये रेट दिला जातो. काही ठिकाणी 20 रुपये रेट दिला जातो. मग ही ही इतका फरक कशात होतोय हे एक न समजणार पुढे. हे पुढे शासनाने सोडवलं पाहिजे आणि दूध उत्पादकांना न्याय दिला पाहिजे, एवढी आमची शासनाकडून मागणी. ओके, सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी देखील सरकारला हीच विनंती करेल की दुधाचे दर आहेत ते शेतकऱ्यांना परवडेल एवढे तरी सरकारने द्यावेत हे आशा करतो. सर त्यानंतर सर मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की दुग्ध व्यवसायात नेमकं कोणतं स्वप्न पाहिलेलं आहे सर तुम्ही? दुग्ध व्यवसायातलं एक स्वप्न पाहिलेलं आहे, म्हणजे मी तर म्हणजे प्रगती करेल, पण माझ्या बरोबरचे जे शेतकरी असतील किंवा आमच्या गावातले असतील, आसपासचे असतील, हे सगळे म्हणजे सगळ्यांची प्रगती व्हावी. सगळ्यांना एक म्हणजे प्रत्येक जण आधुनिक दूध उत्पादक झाला पाहिजे आणि असा म्हणजे एक प्रगतशील, आज जसं तुम्ही मला बोलून संधी दिली तसा माझा प्रत्येक दूध उत्पादक ह्या म्हणजे हॉट सीटवर बसून बोलला पाहिजे, त्यानं भारताला मार्गदर्शन केलं पाहिजे, असे आपल्याला दूध उत्पादक बनवायचे. त्यासाठी माझंही स्वप्न आहे आणि ते स्वप्न समजा साकार करण्यासाठी जी महाराष्ट्रातली जी तज्ज्ञ मंडळी आहे, तुमच्यासारखे जे काम करतंय, तसं काम जर केलं तर आपल्या सगळ्यांचं स्वप्न तेच आहे की महाराष्ट्रात जो दूध उत्पादक आहे तो सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, एवढं स्वप्न आहे. ओके सर. सर यानंतर तुमच्याकडे येतोय मी की सर दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आणि दुग्ध व्यवसाय सुरू आता सध्या तुमचा चालू आहे, याच्यामध्ये तुमच्या परिस्थितीमध्ये काय बदल झालाय का? याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना काय सांगाल? खरंच दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्याची परिस्थिती वाढते? हो, बरोबर. हा चांगला प्रश्न आहे सर. आता मी म्हणजे सांगतो तुम्हाला, मी तर तुम्हाला सांगितलं होतं दूध व्यवसाय करण्यापूर्वी 2008 पर्यंत मी पानपट्टी चालवत होतो. तोपर्यंत माझी घरची आर्थिक परिस्थिती तर एकदम बिकट होती. आई वडील मोलमजुरी करून होते. मला म्हणजे 10वीला मी गावातून पहिला आलो होतो, म्हणजे चांगल्या मार्काने. त्यावेळेस 94 साली मी 10वीला 78% घेऊन डिस्टिंक्शन मध्ये मी आलो होतो. पण परिस्थितीमुळे मला पुढचं शिक्षण घेता आलं नाही, मग त्यामुळे मला पानपट्टी चालू करावी लागली. मग त्यावेळेस तर काहीच अपेक्षा नव्हत्या. काही अपेक्षा तुम्ही जर म्हणाल तर एका वाक्यात सांगतो मी, माझ्या आयुष्यातल्या अपेक्षा होत्या की पानपट्टीचा माल आणण्यासाठी म्हणून एक सेकंड हँड मोटरसायकल आयुष्यात शेवट का व्हायना पण घ्यायची, एवढं स्वप्न होतं. घरी कलर टीव्ही घ्यायची, एवढं स्वप्न घेऊन मी जगत होतो. पण दूध धंद्यात आल्यानंतर हळूहळू, पण त्याला कष्टाची इतकी साथ होती, म्हणजे कष्टाची इतकी जोड दिली होती त्याला, की तुम्हाला एक खोटं वाटलं तर मी 5 तास झोपत असेल, इतकं स्वतः म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट केलं, गोट्यात केलं, सगळ्या गोष्टी केल्या. 10 गायी केल्या. सुरुवातीच्या गायी म्हणजे सुरुवात गायींची केल्यानंतर आजपर्यंत मी आणि माझी मंडळी आम्ही दोघं 10 गायी पण पाहत होतो. सगळं मी पहाटे 4ला उठायचो, ते सगळं करायचो, परत संकलनाकडे यायचं. ते सगळं म्हणजे आता पण तसंच आहे. 4चा मी मोबाईललाच अलार्म म्हणजे वाजतो 4चा, त्यावेळेस मी गोट्यावर निघतो. सगळं गोट्यातलं सगळं काम मी स्वतः करतो. आज मंडळी सगळ्या गायी म्हणजे रोजची रोज धुवून घेते. हे सगळ्या गोष्टी आम्ही करतो, म्हणजे त्याला कधीच हे झालं नाही. पण परिस्थिती दूध धंद्यानं सुधारली, कारण आज जर हिशोब केला तर महिन्याला 1 लाख 1.5 लाख रुपये गोट्यातले दुधाचे पेमेंट होतं. मग त्यामुळं निश्चितपणे दूध धंद्यानं म्हणजे सगळं काही दिलं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुमच्यासारखी माणसं दिली, माणसांची ओळख परिचय वाढल्या, हे सगळ्यात महत्वाचं दिलं. आणि जे काय मान हे पैशात कधीच विकत घेऊ शकलो नसतो.
आज ह्यातून म्हणजे या माध्यमातून तुम्ही म्हणजे मला बोलावले नसतं. शो माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा मान आहे आणि त्याबद्दल मी आणखी परत एकदा धेनू ॲपचं आणि संपूर्ण टीमचं मी आभार मानतो. आणि हे मिळालं हे भरपूर झालं. ओके सर, गजानन शेवाळे सरांच्या या प्रेरणादायी यशोगाथेला खरंच धेनू ॲपचा लाख लाख सलाम. सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की खरंच धेनू ॲप खूप शेतकरी बांधवांसाठी खूप चांगलं काम करत आहे. मी पुन्हा एकदा एक विनंती करतो की पशुपालन व दुग्ध व्यवसायासंबंधित आपल्याला कधीही काही प्रश्न असतील तर प्ले स्टोअर वरून धेनू ॲप डाउनलोड करा आणि प्रश्न उत्तरे या विभागामध्ये आपण आपले प्रश्न विचारू शकता. धेनू एक्सपर्ट आपल्याला 24 तासाच्या आत आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. हा विभाग 24 तास खुला आहे. धेनू ॲप आयोजित मोफत वेबिनारसाठी आज श्री गजानन शेवाळे सर यांनी वेळात वेळ काढून आपल्याला पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील बदल महत्वाचा याविषयीचे प्रेरणादायी मनोगत या ठिकाणी व्यक्त केले. त्याबद्दल श्री गजानन शेवाळे सरांचे व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शेतकरी प्रगतशील शेतकरी बांधवांचे मी धेनू टीमच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. धन्यवाद शेवाळे सर. धन्यवाद. दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवरून धेनू ॲप डाउनलोड करा. तसेच धेनू इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. www.dhenu.com. Thanks for watching.